नमस्कार. सन्मान महाराष्ट्रमध्ये दर्शको आपले सर्वांचे स्वागत आहे. मी रिपोर्टर दयानंद स्वामी. दर्शको, सोलापूरमध्ये बाळीवेस येथील श्री ब्रह्ममठ होटगी संस्थेचे जागतिक योग दिन भक्तिभावाने साजरा केला. सोलापूर 21 जून या रोजी बाळीवेस येथील श्री ब्रह्ममठ होटगी संस्थान व श्री मद्दिरशिव गुरुकुल सांस्कृतिक व वैद्यकीय पाठशाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक योग दिन अत्यंत भक्तिभावाने व आध्यात्मिक वातावरणात साजर करण्यात आला. या दिवशी विशेष कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला 1008 जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्याय शिवाचार्य काशी महापीठ यांचे नेतृत्व आशीर्वाद लाभला. तसेच गुरु चन्नवीर शिवाचार्य व तपोरत्न योगी राजेंद्र स्वामीजी यांचे दिव्य मार्गदर्शन लाभले. मठातील प्रमुखाचार्य वेदमूर्ती महांतेश शास्त्री यांच्या प्रेरणादायी भाषणाने उपस्थित भाविकांना योग, वेद आणि साधनेही महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, योग म्हणजे शरीर, मन, आत्म्याचे परमेश्वरी होणारा संवाद आहे व फक्त शरीराला वाकवणे हा योग नव्हे, तर जीवनशैली शुद्ध करणे हेच खरे योगदान आहे. गुरुकुलातील बटू विद्यार्थ्यांना सामूहिक प्रार्थना, प्राणायाम, सूर्यनमस्कार व मंत्रोच्चार सादर करत कार्यक्रमाला विशेष आध्यात्मिक उंची दिली. त्यांच्या मुखातून निघणारे वेदमंत्र आणि अंगातील चैतन्य हे त्या परिसरात दिव्यता पसरत होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने आणि समारोप शिवयोगी आरतीने करण्यात आला. महिलांनी दीप प्रज्वल करून वातावरणात पवित्रता निर्माण केली. सर्व धर्मप्रेमींनी आणि स्थानिक नागरिकांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग घेतला. जगद्गुरू मल्लिकार्जुन शिवाचार्य यांनी व्हिडिओ संदेशात सांगितले, योग ही भारताची अमूल्य देणगी आहे. ती म्हणजे माणसाला मानसिक शांतता आणि आध्यात्मिक उन्नती देतो. श्री ब्रह्ममठ होटगी संस्थानाचे हे कार्य म्हणजे पारंपरिक भारतीय ज्ञानसंस्कृतीचे जतन करणारे प्रेरणास्थान आहे. हा योग दिन केवळ एक दिवस न राहता तो जीवनात सातत्याने अंगीकारावा असा संदेश या दिवशी दिला गेला. आता आपण मठातील प्रमुखाचार्य वेदमूर्ती महांतेश शास्त्री यांनी काय म्हटले आहे ते आपण पाहूया. पंचान्नमुखोद्भूतान् पंचाक्षरमनोपमान् पंचसूत्रकृतोर् वन्दे पंचाचार्यं जगद्गुरुं भवतापहरं नित्यं चिन्मयं वीरतापसं श्री चन्नवीर शिवाचार्यं नमामि हटगेश्वरम् भक्तोद्धारकं नित्यं तेजोमयं तपोनिधिं श्री योगी राजेंद्र शिवाचार्यं नमामि हटगेश्वरम् यस्यो नामरूपाभ्यां या देवी सर्वमंगला तयो संस्मरणात् पुंसां सर्वतो जयमंगलम्. प्रप्रथमतः जगदादि जगद्गुरु पंचाचार्यांना शिरसाष्टांग प्रणिपात करून श्री ब्रह्ममठ होटगी संचलित श्रीमद वीरशैव गुरुकुल संस्कृत व वैदिक पाठशाला संस्थापक तसेच माझे गुरुवर्य श्री लिंगैक्य वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य तथा श्री गुरु तपोरत्नम योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य चरणकमले शिरसाष्टांग प्रणिपात करून आज 21 जून हा दिवस संपूर्ण विश्वभरात योग दिवस म्हणून साजरा केला जातो. निरोगी तसेच स्वास्थ्य मनासाठी योग अतिशय आवश्यक आहे. योग ही एक प्राचीन शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रथा आहे. योग हा शब्द संस्कृतमधून आला आहे. त्याचा अर्थ असा आहे की शरीर आणि मन, चेतना यांच्या मिलनाचे प्रतीक किंवा एकत्र येणे आहे. सध्याच्या पिढी मोबाईल मध्ये एक तास त्यांचा वेळ वाया घालवतो आणि आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी दररोज 15 मिनिट आपल्या शरीरासाठी दिलं तर आपलं शरीर निरोगी व स्वास्थ्य राहतो. त्यात किंचितः काही व्यत्यय होणार नाही. आज
श्री जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुनेश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशी महापीठ यांच्या दिव्य आशीर्वादाने श्रीमठात सर्व जंगमपटू समेत आज हा दिवस प्रातःकालामध्ये योगासन आणि प्राणायाम ह्या सर्व करून आज योग दिवस साजरा केलेला आहे. धन्यवाद.